डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा एक तरुण अचानक घरातनं बेपत्ता होतो आणि 2 महिन्यांनी थेट मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना सापडतो. नांदेडच्या अभय बेळकोणीची ही कहाणी जितकी हृदयद्रावक आहे तितकीच ती पोलिसांच्या संवेदनशीलतेची प्रचिती देणारी आहे. पाहूया याचाच आढावा घेणारा रिपोर्ट. मला माझ्या गावी जायचंय आणि म्हणून मी 3 दिवस भीक मागतोय. पोलिसांना विनवणी करणारा हा आहे नांदेड जिल्ह्यातील हदगावच्या तामसा गावात राहणारा अभय सुरेश बेळकोणी. वय अवघं 25 वर्ष. होमिओपॅथीच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेणारा आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा विद्यार्थी. अभ्यासात हुशार असलेला अभय 11वी-12वी जामखेड इथे शिकला, तर पुढील शिक्षणासाठी जळगावला गेला होता. काही दिवसांपूर्वी अभय तामसा इथे आला होता. जळगावला जातो असं सांगून तो घराबाहेर पडला, मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. मनस्थितीच बरोबर नव्हती त्याची, पण आम्ही नको म्हणलं तरी तो त्या न ऐकता तो कॉलेजचं नाव घेऊन तिथून घरून निघून गेला. पुन्हा कॉलेजच्या मित्रांना फोन केल्यानंतर अभय आला नाही सर, परीक्षा आहे त्याची, आला नाही असं ते सांगू लागले होते. मग आम्हाला त्यावेळेस शॉक बसला. दरम्यान मुंबईत मालाड पोलिसांनी भिक्षेकरांविरोधातील मोहीम सुरू केली होती. पहाटेच्या सुमारास मालाड एसवी रोड परिसरात बीट मार्शल आणि अंमलदार कोमलसिंग जाधव यांना एक तरुण संशयास्पद अवस्थेत दिसला. थकलेला, अस्वस्थ आणि पूर्णपणे हरवलेला. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता मला माझ्या गावी जायचंय म्हणून मी 3 दिवस भीक मागतोय. त्या तरुणाचे शब्द ऐकून पोलिसही हेलावले. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं लक्षात आलं आणि पोलिसांनी त्याच्याशी प्रेमानं संवाद साधला. त्याला खाऊ पिऊ घातलं आणि हळूहळू त्याच्याकडून घरचा पत्ता मिळवला. सदरचा मुलाचा मिसिंग दाखल झाल्यानंतर दिनांक 21/5/2026 रोजी मालाड पोलिसांनी आम्हा संपर्क केला व सदर मिसिंगमधील व्यक्तीच्या वडिलाचा संपर्क नंबर घेतला. त्याच्यावरून ती खात्री झाली पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिसिंगमधीलच सदरचा इसम आहे, त्यानुसार त्याच्या आईवडिलांना बोलवून घेऊन त्याच्या ताब्यात दिलेली आहे. तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून अभय बेळकोणीच होता. मालाड पोलिसांनी तात्काळ कुटुंबियांशी संपर्क साधला. मुंबईत पोहोचलेल्या आई वडिलांसमोर जेव्हा अभय आला तेव्हा वडिलांनी मुलाला घट्ट मिठी मारली. 2 महिन्यांपासून हरवलेला मुलगा पुन्हा समोर दिसताच संपूर्ण कुटुंब भावुक झालं. हा मुलगा तुमचाच आहे का? हो म्हटलं माझाच मुलगा आहे. त्यांनी फोनवर अगोदर विचारलं ना, हा मुलगा असा असा प्रकारे सापडलेला आहे या स्थितीमध्ये. कुठली स्थिती? काही साधारण आपली जशी कपड्या अंगावर येतात, पायात चप्पल नव्हती ना, मग असं असं आहे वर्णन. पण मी म्हणलं माझाच नावावरून सांगितलं, हा मुलगा नावाचा मुलगा तुमचा आहे का? मी त्यांना म्हणलं हा माझाच मुलगा आहे. कुठं आहे, कोणत्या पोलीस स्टेशनला आहे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मला पोलीस स्टेशनला. अभयचे वडील शिक्षक आहेत, तर मोठा भाऊ औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभयचं आयुष्य अचानक अंधारात गेलं होतं. पण मालाड पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे त्याला नवजीवन मिळालं. एका बाजूला मोठी स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीशी सुरू असलेली झुंज. अभयची ही कहाणी अनेक प्रश्न निर्माण करते. मात्र या सगळ्यात पोलिसांनी दाखवलेली मानवता आणि संवेदनशीलता सर्वांचाच लक्ष वेधून घेते. मुंबईहून सत्यम सिंगसह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड.